मित्रांनो, तुम्हाला जर आधार बँक डीबीटी लिंक करायचं असेल तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओमध्ये आले आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती शिकवणार आहे की तुम्ही घरी बसून आधार डीबीटी लिंक बँक खात्याला कसे करू शकता। चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि बघूया आधार बँकेला लिंक कसं करायचं आहे। चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करणार। चला, सगळ्यात अगोदर तुम्हाला कोणत्याही एका गूगल किंवा ब्राउझरवर राहायचं आहे। त्यावर तुम्हाला टाईप करायचं आहे npci.org.in हे वेबसाईट आहे। हे वेबसाईट मी तुम्हाला आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहोत। त्यानंतर तुम्हाला खाली इथे लॉग इन झाल्यावर खूप सारे ऑप्शन दिसणार आहे। यामधलं तुम्हाला इथे कंझ्युमर नावाचं ऑप्शन निवडायचं आहे। बघू शकता सेकंड नंबरचा इथे आपला ॲरो पण दिसत असेल तुम्हाला स्क्रीनमध्ये। हे तुम्हाला कंझ्युमर ऑप्शन इथे निवडायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे सगळ्यात शेवटचं म्हणजे भारत आधार सीडिंग अनेबल बेस हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे। इथे बघू शकता तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे। त्यानंतर तुम्हाला इथे वेलकम टू आधार सीडिंग अनेबल हे येऊन जाईन। इथे यामधलं तुम्हाला आधार सीडिंग अँड डी सीडिंग हे ऑप्शन निवडायचं आहे। इथे बघू शकता तुम्हाला NPCIच्या खाली सेकंड नंबरचा ऑप्शन आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा पहिल्यांदा आधार नंबर फिलअप करायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधार म्हणजे इथे सीडिंग निवडायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट युअर बँकमध्ये तुम्हाला तुमची बँक निवडायची आहे। मित्रांनो, इथे बघू शकता मित्रांनो, इथे खूप साऱ्या बँक इथे आता आलेल्या आहेत। आता कोणी असं म्हणणार नाही की इथे आपली बँक आली नाही म्हणून। इथे सर्व बँक इथे आलेला आहे। बघू शकता इथे स्टेट बँक ऑफ इंडियासुद्धा आलेली आहे आणि इथे तुमच्या सर्व आवडीनिवडीच्या बँकसुद्धा आलेल्या आहे। तर इथे तुमची बरोबर इथे बँक निवडून घ्यायची आहे। त्यानंतर तिथे तुम्हाला मित्रांनो सीडिंग टाईपवर यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा फ्रेश सीडिंग दिसणार आहे। फ्रेश सीडिंगमध्ये मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड कोणत्याही खात्याला लिंक नसेल म्हणजे की फ्रेश सीडिंग, आणि सेकंड नंबरचं म्हणजे की जर एकाच बँकमध्ये दोन्ही अकाउंट असेल त्याला म्हणतात सेम बँक विथ अनदर अकाउंट, आणि थर्ड नंबरची सीडिंग म्हणजे एकाच बँककडून दुसऱ्या बँकमध्ये सीडिंग म्हणजे लिंक, एकाच बँकमध्ये दोन्ही खात्याला लिंक असणे म्हणजे थर्ड नंबरची। चला तर इथे तुम्हाला तुमच्या प्रकारे निवडायचे आहे। तर तुम्ही एकदम नवीन बँकमध्ये नवीन आधार कार्ड लिंक करत असाल तर तुम्हाला पहिल्या नंबरची म्हणजे की फ्रेश सीडिंग निवडायची आहे। त्यानंतर इथे तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे। चला तर आता आपण अकाउंट नंबर टाकूया। इथे कन्फर्म अकाउंट नंबर करायचा आहे। त्यानंतर इथे टर्म कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे। त्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा दिला जाईल, तो इथे तुम्हाला फिलअप करायचा आहे। सबमिट या ऑप्शनवर टिक करायचा। सबमिट या ऑप्शनवर टिक केल्या मित्रांनो इथे टर्म कंडिशन राहणार आहे। इथे तुम्हाला ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण असली नक्की कमेंट करा। तुम्हाला जो आधार कार्डला नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP येणार आहे। इथे बघू शकता तुमचा वर नंबरसुद्धा दिसत आहे 4 डिजिटचा। इथे कन्फर्म टाकायचा आहे। OTP वगैरे बरोबर फिलअप केल्यावर कन्फर्म या बटनवर क्लिक केल्यावर इथे थोडी लोडिंग होणार आहे। इथे कन्फर्म म्हणजे बघू शकता तुमचं पहिलं आधार कार्ड कोण्या बँकेला लिंक होतं आणि आता कोण्या बँकेला लिंक होत आहे ते इथे तुम्हाला एकदम प्रॉपरपणे दिसत आहे। आणि इथे तुम्ही प्रॉपर एकदम वाचायचं आहे की पहिले कोण्या बँकेला होतं आणि आता कोण्या बँकेला होत आहे। इथे कन्फर्म करायचं आहे। कन्फर्म वगैरे केल्यावर मित्रांनो आणखीन थोडी लोडिंग होत आहे। इथे बघू शकता हे पूर्ण आता लाईन कंप्लीट होणार आहे आणि तुमची आधार सीडिंगची रिक्वेस्ट कन्फर्मली होऊन जाणार आहे आणि सबमिटसुद्धा होऊन जाणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर आता चेक करायचं आहे की तुमची आधार सीडिंग झाली आहे की नाही आणि ते कोणत्या बँकेला झाली आहे तर ते तुम्ही चेकसुद्धा करू शकता। तर तुम्हाला आधार सीडिंग जर चेक करायची असेल मित्रांनो तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यावर इथे कंझ्युमर ऑप्शन डबल निवडायचं आहे। त्यानंतर भारत आधार सीडिंग अनेबल बेस हे पण ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर इथे NPCIच्या खाली तुम्हाला आधार मॅपिंग स्टेटस हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे। 4 नंबरचं ऑप्शन आहे बहुतेक मित्रांनो, ते इथे बघू शकता। 4 नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे। इथे तुम्हाला आधार नंबर फिलअप करायचा आहे। कॅप्चा फिलअप करून इथे तुम्हाला चेक स्टेटसवर क्लिक करायचं आहे। स्टेटसवर क्लिक केल्यावर आधार कार्डला नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर, त्याच्यावर एक OTP येणार आहे। त्याचे तुम्ही 4 डिजिट अंकवर बघू शकता तो नंबर आहे तुमचा, त्याच्यावर एक OTP येणार आहे। कन्फर्म करून कन्फर्मवर क्लिक करायचं आहे फिलअप करून। त्यानंतर थोडी लोडिंग येणार आहे। इथे बघू शकता आधार नंबर मॅपिंग स्टेटस इथे अनेबल आहे म्हणजे की तुमची आधार सीडिंग तुमची झालेली आहे आणि कोण्या बँकेसंग झाली आहे ते सर्व इथे येऊन जाणार आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि पुढचा टॉपिक कोणता घेऊ आणि कशा व्हिडिओ बनवू नक्की सांगायचं आहे। चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओला सुरुवात एंड करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।